नमस्कार मित्रांनो, आज जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ सहाय्यक लिपिक या पदासाठीच्या परीक्षा पार पडलेल्या आहेत। बरेच विद्यार्थ्यांनी ज्यांनी पेपर दिलेले आहेत त्यांनी आपल्यापर्यंत प्रश्न पाठवलेले आहेत। या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या शिफ्टमध्ये विचारलेले फक्त प्रश्न पाहणार आहोत, कारण मी प्रवासाला निघणार असल्यामुळे संपूर्ण विश्लेषण घेणे आता शक्य नाहीये। आज झालेल्या पेपरच्या तिन्ही शिफ्टमध्ये विचारलेल्या प्रश्नांचे एकदम सविस्तर विश्लेषण आपण उद्या संध्याकाळी किंवा परवा दिवशी नक्की घेऊया। तोपर्यंत तुमच्या अभ्यासाला दिशा मिळण्यासाठी नक्की कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया। चला तर मग आजच्या पहिल्या शिफ्टमध्ये विचारलेले प्रश्न बघूया। आजच्या पहिल्या शिफ्टमध्ये सेमीकंडक्टर निर्मितीसाठी कोणत्या देशासोबत करार झाला असा एक प्रश्न विचारलेला होता। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न होता, खालीलपैकी कोणता उद्योग कोर इंडस्ट्रीमध्ये येत नाही, आणि त्याच्यासाठी पर्याय होते खनिज तेल, वीज, पोलाद, दूरसंचार, खते। तर उद्योगांच्या संदर्भात एक कोर इंडस्ट्रीची कॅटेगरी असते, त्याच्यामध्ये कोणते उद्योग येतात या संदर्भात हा प्रश्न होता। त्याच्यानंतर कोणत्या पिकास पांढरे सोने या नावाने किंवा व्हाईट गोल्ड म्हणून ओळखले जाते असा प्रश्न होता। त्यानंतर एका महिला उद्योजिकेवर प्रश्न होता की जिचे नाव नुकतेच सर्वात श्रीमंतांच्या यादीमध्ये सामील झालेले आहे, तर ती कोणती कंपनी चालवते किंवा तिचा ब्रँड कोणता आहे यावर हा प्रश्न होता। तर तो ज्याने प्रश्न पाठवलाय तो या उद्योजिकेचे नाव विसरलेला आहे। तर अशा प्रकारचा एक प्रश्न होता। त्याच्यानंतर पाटोदा ग्रामपंचायत कोणत्या जिल्ह्यात आहे या संदर्भात एक प्रश्न होता। त्यानंतर असा देखील प्रश्न होता की कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त साखर कारखाने आहेत। त्यानंतर बाळाजी विश्वनाथ भट यांनी एका लढाईच्या तहानुसार कोणाला त्या परिसरातील बेटे सुपूर्द केली होती, तर या संदर्भात देखील प्रश्न होता। त्यानंतर पुढचे प्रश्न बघूया। प्रश्न 8वा, इस्रो अंतर्गत येणारे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंगचे केंद्र कोठे आहे या संदर्भात देखील प्रश्न होता, आणि पर्याय दिलेले बेंगलुरू, श्रीहरिकोटा, उत्तराखंड, चेन्नई। तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग जे आहे, जे इस्रोच्या अंतर्गत येते, त्याचे केंद्र आहे उत्तराखंडमधील डेहराडून येते, त्यामुळे याच्यावर देखील एक प्रश्न होता। त्यानंतर इस्रोचे जे प्रमुख आहेत एस सोमनाथ, त्यांनी नुकतीच त्यांची ऑटोबायोग्राफी किंवा आत्मचरित्र लिहिलेले आहे, तर त्या पुस्तकाचा अनुवाद प्रकाशित झालेला असून जे मूळ पुस्तक आहे तर ते कोणत्या भाषेत आहे अशा संदर्भात एक प्रश्न होता, आणि पर्याय दिलेले तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि अजून एक पर्याय होता। तर ऑब्वियसली हे केरळचे आहेत एस सोमनाथ हे, त्यामुळे त्या प्रश्नाचे उत्तर मल्याळम हेच असायला हवे। तुम्ही गुगलवर सर्च करून याचे उत्तर शोधू शकता। त्यानंतर आणखीन एक प्रश्न होता, तो म्हणजे कोणती संस्था अंतराळ पर्यटनात कार्यरत आहे। तर तुम्ही आता पाहिल्याप्रमाणे जवळपास 3 ते 4 प्रश्न हे अंतराळाशी संदर्भात किंवा इस्रोशी संदर्भात आहेत। त्यानंतर पुढचे प्रश्न बघूया। जीडीपीच्या संदर्भात देखील एक प्रश्न विचारलेला की तिमाहीतील जीडीपी या संदर्भात हा प्रश्न होता। एक्झॅक्टली प्रश्न आपल्याला माहित नाही, आपल्यापर्यंत एवढीच माहिती पोहोचलेली आहे। तर साधारणतः 2023 हे जे वर्ष आता चालू आहे यातील कोणत्या तरी एका तिमाहीतील जीडीपीची आकडेवारी येथे विचारलेली असावी। त्यानंतर मराठी वृत्तपत्राचे किंवा पत्रकारितेचे जनक कोण आहेत या संदर्भात प्रश्न होता, म्हणजेच बाळशास्त्री जांभेकर यांच्या संदर्भात हा प्रश्न होता। त्यानंतर कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी ट्रॉय ट्रेनचा वापर करावा लागतो असा एक प्रश्न होता। कदाचित हा प्रश्न माथेरानच्या संदर्भात असू शकतो, त्यामुळे पर्यायानुसार याचे उत्तर शोधले पाहिजे। त्यानंतर आणखीन एक प्रश्न होता, तो म्हणजे कान्होजी आंग्रे या बेटाचे जुने नाव काय आहे, तर हा खांदेरी या बेटाच्या संदर्भात प्रश्न होता। त्यानंतर श्रीस्थान म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो, तर श्रीस्थान म्हणून आपल्याला माहित आहे की ठाणे हा जिल्हा किंवा या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव श्रीस्थान आहे। तर यावरून एक गोष्ट लक्षात येते की जिल्हा असेल किंवा शहर असेल यांची ऐतिहासिकदृष्ट्या जी पूर्वीची काही महत्त्वाची नावे आहेत त्याच्यावर देखील प्रश्न विचारला जात आहे। त्यानंतर अनुभव अवॉर्ड 2023 हे कोणत्या मंत्रालयामार्फत दिला जातो, तर अनुभव अवॉर्ड जो आहे तो केंद्र सरकारच्या पेन्शन डिपार्टमेंट मार्फत दिला जातो, याच्यावर देखील प्रश्न विचारलेला आहे। यानंतर MPI इंडेक्स जो आहे याच्यावर देखील एक प्रश्न होता, आणि हा MPI इंडेक्स काढण्यासाठी किती इंडिकेटर वापरले जातात, तर हा MPI इंडेक्ससाठी एकूण 12 इंडिकेटर वापरले जातात, आणि हे जे 12 इंडिकेटर आहेत हे 12 इंडिकेटर 3 डायमेन्शनवर आधारित आहेत, तर याच्यावर देखील प्रश्न होता। त्यामुळे पुढच्या परीक्षेमध्ये कदाचित HDI वर देखील प्रश्न विचारला जाईल। त्यानंतर नवीन DAP प्लांट कोणत्या राज्यात सुरू झाला या संदर्भात देखील एक प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला होता। तर हे काही GS किंवा GKचे प्रश्न होते जे आपल्यापर्यंत पोहोचले होते। अशा प्रकारचे प्रश्न हे पहिल्या शिफ्टला विचारण्यात आले होते। त्यानंतर आपण मॅथ्स आणि रिझनिंग यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारलेले ते बघूया। तर याच्यामध्ये सिटिंग अरेंजमेंटवर काही प्रश्न होते। त्यानंतर पझल टेस्टवर देखील प्रश्न विचारण्यात आलेले। त्यानंतर गुणोत्तर असेल, नफा तोटा असेल, शेकडेवारी असेल, भागीदारी असेल, याच्यावर देखील प्रश्न विचारलेले।
आणि मराठी आणि इंग्लिशबद्दल जर बोलायचे झाले तर मराठी आणि इंग्लिशचा पेपर बऱ्यापैकी सर्वच मुलांनी हेच सांगितलं की सोपे पेपर होते. उतार्यावर देखील प्रश्न विचारलेले होते. इंग्लिशमध्ये पॅराजेम्बलवर देखील 3-4 प्रश्न होते. त्यामुळे मराठी आणि इंग्लिश हे स्कोरिंग सब्जेक्ट्स म्हणून बघायचे आहे आणि त्याच्यामध्ये मॅक्झिमम मार्क्स कसे येतील याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे. तर हे प्रश्न होते जे पहिल्या शिफ्टमध्ये आपल्याला विचारण्यात आले होते. आता याच्यानंतर आपण तिन्ही शिफ्टचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न आणि त्यांचे ॲनालिसिस एका व्हिडिओमध्ये सेपरेट घेऊ. तो व्हिडिओ कदाचित उद्या किंवा परवा अवेलेबल होईल. पुढे ज्यांच्या परीक्षा आहेत त्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू.